मी माझ्या करिअरमध्ये कधी ऐकलं नाही की टाटामधून कुणाला फायर केलंय किंवा कुणाला काढून टाकलेलं आहे. ज्यावेळेला पहिलं स्टोअर झुडिओचं ओपन केलं त्यावेळेला माहित नव्हतं की एवढ्या लेवलला आपण एक्सपांड करू काय एवढं मोठं होईल. जर किशोर बियाणींबद्दल जर बोलायचं म्हटलं तर ते खरंच किंग ऑफ रिटेल इंडस्ट्री आहे. त्यांनी खरंच डायनामिक शिकवलं इंडियाच्या रिटेलला आणि त्याच्यावरूनच त्यांनी पहिला जो कन्सेप्ट उभा केला तो पॅन्टालून्स केला. आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये अशा कोणत्या कंपन्या आहेत की ज्या खरं तर आपले भारतीय आहेत पण त्यांच्या नावांमुळे आपल्याला असं वाटतं की अरे ही बाहेरची कंपनी. कारण डीमार्ट आज सातारामध्ये किती दुकान ओपन करेल? एक दुकान ओपन केलेलं आहे, अजून दुसरं करेल, तिसरं करेल. इज इट सफिशियंट? तुम्हाला कोणी अडवलंय की तुम्ही त्या दुकानातूनच विका? तुम्ही का अमेझॉनवरती विकत नाही? तुम्ही का फ्लिपकार्टवरती विकत नाही? जर तुम्ही टाटा ग्रुपमध्ये काम केलं किंवा फ्युचर ग्रुपमध्ये काम केलं, आदित्य बिर्लांच्या ग्रुपमध्ये काम केलं, या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये काम करत असताना मला असं विचारायचं आहे की अशा कोणत्या गोष्टी तुम्ही पाहिल्या? नमस्कार मंडळी, मॅट्सबेरी टॉक्सच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये गेस्ट म्हणून आलेले आहेत अनिल देशमुख सर. अनिल देशमुख सरांनी झोडिओ असेल, आदित्य बिर्ला ग्रुप असेल, फ्युचर ग्रुप असेल यांसारख्या वेगवेगळ्या 6 कंपन्यांमध्ये बिझनेस हेड म्हणून काम केलेले आहे. आणि बिझनेस हेड म्हणून काम करत असताना कंपनी एक्सपान्शनचा विचार कसा करते, ग्राहकांचा विचार कसा करते, त्यांच्या पॉलिसीज काय असतात आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला अफेक्ट होईल अशा पद्धतीनं सुद्धा ते जाहिरात कशा प्रकारे तयार करतात, या बऱ्याचशा मुद्द्यांबद्दल आजच्या पॉडकास्टमध्ये आमची चर्चा झालेली आहे. तर हा पॉडकास्ट पहा आणि जर पॉडकास्ट तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं सबस्क्राईब होणं आमच्यासाठी महत्वाचं आहे. अनिल सर, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू माधव. येस सर, आपल्या पॉडकास्टला सुरुवात करताना तुम्ही ज्या ज्या कंपन्यांसोबत काम केलं त्या कंपन्यांमध्ये सगळ्यात म्हणजे आपल्याला मनापासून जवळची वाटते एक कंपनी जी समस्त भारतीयांना आपल्या देशाचा प्राण असल्यासारखी वाटते ती म्हणजे टाटा कंपनी. तर त्या टाटा कंपनीबद्दल एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचा टाटा कंपनीमध्ये काम करण्याचा अनुभव हा कसा होता? म्हणजे अशा कोणत्या गोष्टी होत्या का की ज्याच्यामुळे खरंच टाटा बाकी कंपन्यांपेक्षा वेगळी स्टँड आउट होते? नक्कीच. ऍक्च्युली ज्या कंपन्यामध्ये मी काम केलं त्यापैकी टाटा कंपनी अशी कंपनी आहे की जी वॉक बाय टॉक. ओके. आणि आपण जे बोलतो ना चाले बोले तसा चाले, त्याची वंदावी पावले. बरोबर. ऍक्च्युली तसंच टाटाचं कल्चर आहे. त्यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, ज्या 5 व्हॅल्यूज आहेत, तुम्ही गुगल करू शकता, ज्या 5 व्हॅल्यूला ते ऍक्च्युली अनुसरून वागतात. आणि त्यांनी लोकांसाठी जे कोड ऑफ कंडक्ट, लोकांसाठीच नाही, एम्प्लॉईज साठी, त्यांच्यावर काम करणाऱ्या कंपनीसाठी, सगळ्यांसाठी जे कोड ऑफ कंडक्ट बनवलेले आहेत एक्झॅक्टली त्याच गोष्टींनी ते पकडून आहेत. आणि त्यांच्या प्रोसेस सिस्टम्स एवढ्या स्ट्रॉंग आहेत की म्हणजे वेगळं काही करायचं नाही, त्यांनी डिफाईन केलेलं आहे. त्यामुळेच मला वाटतंय की टाटा सारखी कंपनी एवढी मोठी होऊ शकली आहे, एवढा त्यांचा पाया मोठा होऊ शकलेला आहे आणि ज्या गोष्टी करतात त्यामध्ये ते एक्सलन्स करतात. ओके. मग तुम्ही त्या कंपनीमध्ये काम करत असताना तुमचे असे काही अनुभव आहेत का की जे आपण 5 त्यांची कोर तत्व बघतोय तर त्याच्यामध्ये समजा इंटेग्रिटी असेल किंवा त्याच्यामध्ये त्यांचं आणखीन वेगळी कोणते तत्व असेल तर त्या तत्वाला धरून तुम्हाला त्याचे अनुभव पदोपदी मिळत होते की नाही ही गोष्ट कॉम्प्रोमाइज केली जाणार नाहीये, अशा कोणत्या गोष्टी होत्या का? सगळ्यात बेस्ट एकदम जर मग बघायचं म्हणलं ना तर मी एम्प्लॉई होतो टाटामध्ये आणि आम्हाला प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या वर्किंग डेजला सॅलरी मिळायची. आणि जसं मी एम्प्लॉय तसे बाकीचे पण एम्प्लॉईज होते. मग प्रत्येक डिपार्टमेंट असेल, फायनान्स वगैरे असेल तर फायनान्स मधला एक मॅनेजर जो सॅलरी प्रोसेस करायचा, म्हणजे बँकेत पैसे ठेवायचे आणि त्या पर्टिक्युलर डेला सगळ्यांच्या अकाउंटला पंच होणार. मग त्या दिवशी काय झालं, बहुतेक 2-3 दिवसाची सुट्टी होती काहीतरी पुढं, आणि त्यांनी ती सुट्टी समजून 2-3 दिवसासाठी त्यानं ते डिपॉझिट करून ठेवले पैसे की त्या दिवशी ऑटोमॅटिकली सॅलरीलाच होतील. पण कुठल्या तरी कारणामुळं ती सॅलरी प्रोसेस होऊ शकली नाही, ते पैसे विथड्रॉ होऊ शकले नाही आणि लोकांच्या सॅलरीज 2 ते 3 दिवसांनी डिले झाल्या. ओके. ऍक्च्युली टाटामध्ये, आणि तसं बघितलं तर कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्यानं पैशाचं सेव्हिंग केलं. 2-3च्या ठिकाणी 5 दिवसाचं त्याला इंटरेस्ट मिळाला कंपनीला. पण तरीही त्या बिचाऱ्या एम्प्लॉईजला कंपनीनं मेमो दिला की तुम्ही हे करू शकत नाही. जर आपण लोकांना कमिट केलंय की ह्या दिवशी पेमेंट होणार, ह्या दिवशी सॅलरी होणार, तर त्यांनी ऍक्च्युली त्याच गोष्टीसाठी तो एक म्हणजे काय म्हणतात त्याला एक्झाम्पल सेट केलं की इथून पुढे असं काही करू नका. आपल्याला 1-2 दिवसाचा काय म्हणतात इंटरेस्ट पे करायला लागला तरी चालेल, नाही मिळाला तरी चालेल, पण आपण लोकांची सॅलरी वेळेत देऊया. ओके.
ही एक गोष्ट असते. आणि आणखीन अशा कोणत्या गोष्टी होत्या की ज्याच्यामुळे तुम्हाला खरंच टाटांच्या कंपनीत काम करतोय आपण तर आपली काळजी घेतली जाते किंवा आपल्या कुटुंबाची सुद्धा आपल्यासोबत काळजी घेतली जाते? म्हणजे बेसिकली काय होतं की ज्यावेळी आपण नॅनो कारचा जन्म कसा झाला ते ऐकतो त्यावेळी आपल्याला दिसतं की कोणतं तरी एक कुटुंब टू व्हीलरवरती 4 जण चाललेले होते आणि तेव्हा रतन टाटांना वाटलं की नाही, माझ्या भारतात मला अशी एक कार बनवायची की जी सर्वसामान्य कुटुंबाला परवडली पाहिजे, घेता येऊ शकते. मग जर ती व्यक्ती ऍज अ कंपनीचा मेन पर्सन म्हणून एवढा विचार करत असेल तर कंपनीमध्ये काम करणारी जी लोक होती त्यांची काळजी घेण्याची प्रोसेस काय होती का? नक्कीच. ऍक्च्युली सगळ्या एम्प्लॉईजना एकतर इन्शुअर्ड केलेलं असायचं. आणि सगळ्या एम्प्लॉईची काळजी म्हणजे मी माझ्या करिअरमध्ये किंवा टोटल याच्यामध्ये मी कधी ऐकलं नाही की टाटामधून कुणाला फायर केलंय किंवा कुणाला काढून टाकलेलं आहे. जरी एखादी केस आली, अनलेस अँड अंटिल इंटिग्रिटी आणि याच्यावरती एथिकल प्रॅक्टिसेस वरती कुणी कॉम्प्रोमाइज नसेल केलं तर त्या माणसाला त्या डिपार्टमेंटवरती उचलून दुसऱ्या डिपार्टमेंटला ठेवायचे, की कदाचित ह्या डिपार्टमेंटमध्ये त्याला तसं वातावरण नसावं म्हणून तो परफॉर्म करत नसेल, त्या दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये ट्राय करायचे की तिथं जाऊन तो कदाचित परफॉर्म करू शकेल. त्याला 1 नाही 2 नाही 3 चान्स द्यायचे आणि त्यानंतर मग जर नसेल तर कदाचित त्याला नेक्स्ट प्रोसेससाठी मग वॉर्निंग देणं किंवा ह्या गोष्टी असायच्या. म्हणजे त्या एवढं इथिकल कंपनी खरंच कुठली बघितलेली नाही. आणि त्यामुळे कदाचित टाटा बाकी कंपन्यांपेक्षा वेगळी स्टँड आउट करतच, नक्कीच करतात. आता आपल्या पॉडकास्टच्या पुढच्या भागात जाताना मला विचारायचं आहे की मग तुम्ही झुडिओ यासारख्या सेगमेंटमध्ये काम केलं तर बऱ्याच कंपन्या आपण बघतो, म्हणजे मोबाईलमध्ये असेल तर विवो आणि ओप्पो असतील, गार्डनमध्ये असतील तर VW असेल, स्कोडा असेल किंवा आता टाटाचीच एक वेबसाईट आहे आणि दुसरी झुडिओ आहे. तर अशा एकाच कंपनीच्या 2 वेगवेगळी भावंड काढण्याची गरज का भासते? म्हणजे असा कोणता पॉइंट ऑफ व्ह्यू आहे जो आम्हाला सर्वसामान्य माणसांना प्रथम दर्शनी दिसत नाही की बाबा ह्या गोष्टींचा सुद्धा त्या ब्रँड्सनी विचार केलेला असतो? आपण जर याचा व्यवस्थित अभ्यास करायचा म्हणलं ना तर एक ट्रायंगल असतो आपला, इकॉनॉमी ट्रायंगल म्हणू शकतो किंवा सेगमेंटेशन म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये 50% ना लोअर क्लासमध्ये येतात. जवळजवळ 35 ते 40% आसपास लोक जी आहेत, त्यापेक्षा जास्तच कदाचित, ते मिडल क्लासमध्ये येतात. आणि ओनली 1% जे ऍक्च्युली 85% 90% वेल्थ त्यांच्याकडे आहे. तर असा जर आपला सेगमेंटेशन बघितला तर प्रत्येक सेगमेंटला कॅटर करण्यासाठी डिफरंट ऍस्पिरेशन्स आहेत. जर तो 1%चा ज्यांच्याकडे बिलियनर आहेत, बिलियनर लोक आहेत, त्यांचं ऍस्पिरेशन लेवल वेगळी असते, त्यांच्यासाठी वेगळ्या लेवलचा ब्रँडची गरज असते. जे मिडल क्लास आहेत, अप्पर मिडल क्लास, लोअर मिडल क्लास जे बोलतो आपण, त्यांचा वेगळा क्लास असतोय, त्यांची ऍस्पिरेशन लेवल वेगळी असते. आणि ह्या ऍस्पिरेशन लेवलला कॅटर करण्यासाठी प्रत्येक कंपनी वेगवेगळे ब्रँड घेऊन येत असते. जसं जर टाटाच्या बाबतीत म्हणायचं म्हणलं तर तुम्हाला वेस्ट साईड हा तो मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास साठी बनवलेला एक ब्रँड आहे. पण सेम टाइमला झुडिओ जो ब्रँड आहे तो लोअर क्लास नाही म्हणू शकत, पण मिडल क्लास आणि लोअर क्लास मधला जो सेगमेंट आहे त्याची पॉप्युलेशन फार मोठी आहे, व्हॉल्यूम फार मोठी आहे, आणि तो सेगमेंट अनटॅप ठेवणं टाटा सारख्या कंपनीला कधीही मार्केट लीडर होण्यापासून म्हणजे थांबवू शकतं. त्यामुळे तो झुडिओ हा ब्रँड आहे ना त्या कस्टमर बेसला लक्षात ठेवून बनवलेला ब्रँड आहे ऍक्च्युली. ओके. पण ज्यावेळी झुडिओ सुरुवातीला एकदम सुरू झालं तर त्याकडे तेवढं लक्ष नव्हतं गेलं लोकांचं, किंवा झुडिओ तेवढा अट्रॅक्टिव्ह ब्रँड नव्हता वाटला. पण नंतरच्या काळामध्ये म्हणजे आज जर आपण बघितलं तर प्रत्येक मोठ्या शहरामध्ये झुडिओचं एक तरी स्टोअर आहेच. तर त्याच्यामध्ये त्यांनी मार्केटिंग स्ट्रॅटेजीज कोणत्या वापरल्या की ज्याच्यामुळं पहिल्यांदा तो ब्रँड तेवढा अट्रॅक्टिव्ह नाही वाटला, पण ओव्हर द पिरियड अग्रेसिव्हली तो लोकांच्या मनापर्यंत गेला की आज आपण कपडा बघितला की समजा झुडिओचा आहे का? सो इथपर्यंत जाण्यासाठी काय केलं त्यांनी? ऍक्च्युली जेव्हा आमची सुरुवात होती झुडिओची त्यावेळा आम्ही पर ऑप्शन, म्हणजे जर हा शर्ट असेल तर हा शर्ट आम्ही 200 क्वांटिटी 300 क्वांटिटी अशी बनवायचो. आणि त्यावेळेला आमचे 7, 8, 9 स्टोअर असतील. ज्यावेळेला पहिलं स्टोअर झुडिओचं ओपन केलं त्यावेळेला माहित नव्हतं की एवढ्या लेवलला आपण एक्सपांड करू काय, एवढं मोठं होईल. आणि जे एक्सपान्शन ज्या असते कुठलाही ब्रँड असू दे, नॉट ओनली टाटा बट एव्हरी ब्रँड, जे मेजर सिटीज आहेत Tier 1, Tier 2, Tier 3, एक्सपान्शनचं त्यांचे टप्पेच असे असतात. जर ते सक्सेसफुली लॉन्च करू शकले Tier 1 मध्ये, तिथं त्यांना रिस्पॉन्स चांगला मिळाला तर ते Tier 2 ला जातात, तिथं रिस्पॉन्स चांगला मिळाला तर ते Tier 3 ला जातात. आणि त्या इकॉनॉमिक स्केल होती त्यामध्ये. मग ज्यावेळेला जिथं आम्ही 200 क्वांटिटी बनवायचो, आज त्या ऑप्शन मध्ये 20,000, 30,000, कुठं कुठे 1-1 लाख पीस आम्ही बनवतोय. ते बनवतात ऍक्च्युली, आज मी नाही, पण ते बनवतात. म्हणजे एवढा इकॉनॉमिक स्केल झालाय.
त्यामुळे आणि जसं तुमचा एक्झिस्टन्स येतो मार्केटमध्ये, एक स्टोअर असलं तर तुम्हाला कोण ओळखणार पण नाही आणि विचारणार पण नाही. पण एकाची 10 झाली, 10ची 100 झाली, 100ची 400-500 वरती गेला ना, ऑटोमॅटिकली सगळीकडे तुमचं माउथ पब्लिसिटी होणार आहे. जेव्हा तुमची क्वालिटी असते आणि सगळ्यात बेस्ट पार्ट इज की ते इंटरनॅशनल डिझाईन्स आहेत. इंटरनॅशनल डिझाईन्स ऍट इंडियन प्राइस देतात आणि ते पण व्हॅल्यू प्राइस मध्ये देतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल ऑटोमॅटिकली मला वाटतं कुठलंही मार्केटिंग न करता लोकांनीच मार्केटिंग केलेला ब्रँड असावा तो कदाचित. ओके, पण ह्याच्यामध्ये मग आपण म्हणालो की टियर 1 सिटीज आहेत किंवा टियर 2 सिटीज आहेत, या कशा डिफाईन होतात? किंवा आता झुडिओच्या बाबतीत टियर 1 सिटीज कोणत्या होत्या, टियर 2 कोणत्या होत्या, टियर 3 मध्ये कोणत्या होत्या, हे सांगू शकाल? आपली सगळ्यात मोठ्या सिटी जर बघितलं, मुंबई आहे, पुणे आहे, बेंगलोर आहे, हैदराबाद आहे, कोलकाता आहे आणि अजून ह्याच साईडच्या ज्या सिटीज आहेत जिथं मेजर पॉप्युलेशन आहे, डेन्सिटी आणि सगळ्या जे राज्य आहेत त्या राज्याचं एक सेंटर पॉइंट असतोय. तिथून सुरुवात प्रत्येक ब्रँड शक्यतो करतो आणि ते तिथं जर व्यवस्थित सक्सेस मिळालं, कारण शेवटी कुठलाही बिझनेस चालवताना तिथं इकॉनॉमिक स्केल मिळणं गरजेचं असते, तिथं कस्टमर बेस मिळणं गरजेचं असतंय. म्हणजे तुम्हाला मार्केटिंग करता आलं पाहिजे त्याच कमी एरियात. ते जर करू शकला ना तुम्ही, तर मग पुढे एक्सपांड करायला तुम्हाला जास्त डिफिकल्ट होत नाही. ओके ओके. पण सर, झुडिओला एवढ्या कमी किमतीमध्ये कपड्यांची विक्री करणं आणि ते पण कधी कधी त्या कपड्यांची आपण किंमत बघितली ना तर असं होतं की अरे ह्याच्यात काय मिळणार आहे, आणि ऍक्च्युली त्या आपल्या इमॅजिनेशन पेक्षा चांगल्या क्वालिटीचं कापड समोर आलेलं असतं. तर हे कसं काय शक्य होतं, हे कसं मॅनेज केलंय? एक तर मगाशी जे बोललो मी, इकॉनॉमिक स्केल तो एक विषय असतो की जेव्हा तुम्ही म्हणजे जर तुम्हाला 100 पीस बनवायचे आहेत तर त्यासाठी तुम्हाला फॅब्रिक बनवणं फार डिफिकल्ट असतं. कारण जिथं फॅब्रिक मॅन्युफॅक्चर असतात त्यांच्यासाठी मिनिममची गरज असते काहीतरी. बरोबर. पण एक मिनिमम लेवलच्या जेव्हा तुम्ही वरती जाता, की मिनिमम प्रोडक्शनची रिक्वायरमेंट असते त्याच्या जेव्हा वरती जाता तुम्ही, त्यावेळेला लक्षात येतं की मग तिथून तुम्ही निगोशिएट करायला कमांड करू शकता. त्यानंतर तुम्ही मॉडिफाय करू शकता ऍज पर युअर रिक्वायरमेंट. समजा एखादी गोष्ट 100 रुपयाला पडते आणि तुम्हाला ती 50 रुपयाला पाहिजे, तर त्याचं रिइंजिनिअरिंग करता येतं की बाबा ही 50 रुपयामध्ये बसवण्यासाठी काय काय करता येईल मला. तर एक मुद्दा तो झाला की तुम्ही तिथं कमांड पोझिशन मध्ये असता जेव्हा व्हॉल्यूम करता. दुसरी गोष्ट असते की प्रत्येक प्रोडक्ट तुम्ही सेम प्रोडक्ट 100 रुपयाला पण विकू शकता आणि सेम प्रोडक्ट तुम्ही जवळजवळ लाखाला पण विकू शकता. सिमिलर, नॉट सेम, सिमिलर दिसणारा सिमिलर. मग तोच कन्सेप्ट असतोय की त्या प्राइस मध्ये बसवण्यासाठी जे लागणारी रिइंजिनिअरिंग असते ती करायच लागते आणि ती करतच होतो. ओके ओके. पण या ब्रँडमध्ये काम करत असताना म्हणजे ब्रँड बिल्डिंग हा वेगळा मुद्दा आहे आणि दुसरं मार्केटिंग हा वेगळा मुद्दा आहे, की अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या काम करत असताना की ज्याच्यामुळं खरं तर म्हणजे आता हा जे पॉडकास्ट बघणारी लोक आहेत तर ती कदाचित 25 पासून 40 पर्यंतच्या एज मधली असतील किंवा फार फार तर त्याच्या म्हणजे हा आपला क्रीम क्राऊड आहे आणि बाकीचा सगळा आहे, पण त्यांचं तेवढं प्रेम आपल्याला मिळत नाही. त्यामुळे तुम्ही नसेल प्रेम देत तर द्या आम्हाला थोडंसं प्रेम. तर हे मार्केटिंगचे लेसन्स कोणते आपल्याला शिकायला मिळाले टाटा सारख्या ब्रँडकडून? म्हणजे खरं सांगायचं तर ज्या टाटामध्ये ज्या ब्रँड्समध्ये मी काम केलं टेक्निकली तसं मार्केटिंग जास्त करत नव्हते ते. ओके. मग मार्केटिंग जर करत नसतो आपण तर मग आपण मग लोकांमध्ये कशी होते. बरोबर. तर बेस्ट आहे की सगळ्यात आता जी काळाची गरज आहे म्हणजे सगळ्याच प्रोडक्टसाठी असू शकते जी तुम्हाला पहिल्यांदा क्वालिटी द्यायची आहे. बरोबर. दुसरं लोकांसाठी प्राइस हा एक सेन्सिटिव्ह मुद्दा आहे आणि तिसरं काहीतरी ऍस्पिरेशनल पाहिजे तुम्हाला. म्हणजे कुठंतरी आपण इंटरनॅशनल पाश्चात्य संस्कृती जी म्हणतो आपण त्याचं ऍस्पिरेशन आपल्याकडे अजून सुद्धा फार आहे. मग ती संस्कृतीचं त्यांचे जी त्यांना फॉलो करून त्यांच्या ज्या स्टाईल्स असतात, त्यांच्या ज्या डिझाईन्स असतात, ते कसे वागतात, तेच जर तुम्ही अफोर्डेबल प्राइस मध्ये करू शकला आणि शेवटी एकदा ते दुकानात आलं, स्टोअरमध्ये आलं आणि त्यानंतर जे कस्टमर आहेत ते बाय डिफॉल्ट एक कस्टमर जरी आला आणि तो कस्टमर तो प्रोडक्ट घेऊन गेला आणि तो जर हॅप्पी झाला तर तो माउथ पब्लिसिटी असते आणि तुमची जेवढी स्केल आहे, जेवढी मोठी स्केल आहे त्या स्केलमध्ये तुमची माउथ पब्लिसिटी होती की इथे एवढा बेस्ट प्रोडक्ट एवढ्या बेस्ट प्राइसला मिळतो. म्हणजे आपल्याला आपल्या कोरच तेवढा स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. कारण आपण शेवटी मार्केटिंग करणं हे गरजेचं आहेच, पण मार्केटिंग फक्त टीव्हीवरती ऍड देणं, पेपरमध्ये ऍड देणं किंवा होर्डिंग्स लावणं एवढंच मार्केटिंग नाहीये. मार्केटिंग तुम्ही सेल्फ प्रमोशन पण करू शकता थ्रू युअर प्रोडक्ट्स, थ्रू युअर प्रोडक्ट क्वालिटी, थ्रू युअर कल्चर. तुमच्या दुकानात गेल्यानंतर तुम्ही कसं लोकांना ट्रीट करताय आणि तिथे आल्यानंतर लोकांना कसं वाटतंय, ह्या गोष्टींनी पण मार्केटिंग होतं ऍक्च्युअली.
म्हणजे आपण दुसऱ्याला कसं फील करून देतो ते तो नेहमी लक्षात हो, ठेवतो पण आपला एक्सपिरियन्स आहेच की आता तुम्ही कुठल्याही दुकानात गेला, भले तुम्ही घेता नाही घेता हा सेकंडरी मुद्दा राहतो, पण त्या दुकानात गेल्यावरती जर तुम्हाला ग्रीटिंग्स होतं किंवा पाणी विचारलं जातं कधी जिथं पॉसिबल असेल तिथं तुम्हाला तो अम्बियन्स मिळतो चांगला, आणि तुम्ही न काही घेता पण तुम्हाला जरा स्माइल करून थँक्यू बोललं जातं, तर तुम्ही नक्कीच विचार करता की यार इथं चांगलं वाटतंय, जरा बरं वाटतंय, पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. पुढच्या वेळी जाताना तेवढे काहीतरी खिशात घेऊन जाऊ आपण की तिथं पण घेता येईल आपल्याला. जर तुम्ही टाटा ग्रुपमध्ये काम केलं किंवा फ्युचर ग्रुपमध्ये काम केलं, आदित्य बिर्लांच्या ग्रुपमध्ये काम केलं, या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये काम करत असताना मला असं विचारायचंय की अशा कोणत्या गोष्टी तुम्ही पाहिल्यात की या ग्रुपचे वेंडर्स वेगवेगळे असतात आणि बऱ्याच वेंडर्स कडून एका पद्धतीनं काम चालू असतं, तर असे कोणते क्रायटेरिया आहेत की जे खरं तर वेंडर्सनी पण लक्षात ठेवले पाहिजेत, नाहीतर कदाचित त्याचा परिणाम असा होतो की पुढच्या वेळी आपल्याला ऑर्डर नाही मिळणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहेत की टाटा, बिर्ला, फ्युचर ग्रुप, वेल्सपन किंवा मी अजून काम केलेले आरपीजी ग्रुप किंवा बॉम्बे, ह्या जर कंपनी मी काम केलेल्या आहेत किंवा कुठलेही कस्टमर जे सप्लायर कडून विकत घेतात, यांचं जर बेसिक जर समजायचं म्हणलं ना तर तिथं लोकच काम करतात आपल्यासारखे, सगळ्यात महत्वाचं, आणि ही लोकच काहीतरी डिसाईड करत असतात. ओके, आणि त्यांची इकोसिस्टम समजून घेणं गरजेचं असतं आपल्याला की ती हायरार्की काय आहे, जो माणूस ज्या माणसाशी आपण डील करतोय तो माणूस कोण आहे, त्या माणसाच्या अथॉरिटीज काय आहेत, त्या माणसाच्या कन्स्टेंट काय असू शकतात, त्या माणसांना लिमिटेशन्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर त्या अँगलला फक्त जर ॲज अ सप्लायर आपण विचार केला तर कदाचित आपण जास्त म्हणजे समजू शकतो त्या गोष्टींना. आणि सगळ्यात महत्वाची जे आपण मगाशी पण जो मुद्दा बोलला, ॲज अ सप्लायर म्हणून पण आपल्याला तो लागू होतोय, क्वालिटी, प्राइस, ऑन टाइम डिलिव्हरी, ह्या तर मस्ट ह्या गोष्टी आहेत. आज कोणीही असं म्हणू शकत नाही की मी चांगली क्वालिटी देतोय म्हणून मला रेट द्या, नाही, आज ही काळाची गरज आहे. म्हणजे क्वालिटीचे आता पैसे द्यायचे जमाना होता, पण आता नाही, आता तुम्हाला बाय डिफॉल्ट क्वालिटी द्यायची आहे, पण त्याच्याबरोबर तुम्ही कुठली सर्व्हिस देताय, त्याच्याबरोबर तुम्ही लोकांना ट्रीट कसं करताय, त्याच्याबरोबर त्या समोरच्या बायरचा प्रॉब्लेम कसा समजून देताय, त्याच्याबरोबर जे मार्केटचे फ्लक्च्युएशन आहेत त्याला तुम्ही कसं मॅनेज करताय, ह्या गोष्टींना जर तुम्ही अकॉमोडेट करू शकला तर आय थिंक बेटर वे ना तुम्ही जास्त अग्रेसिव्हली न म्हणता तुम्ही इफेक्टिव्हली काम करू शकता सप्लायर बरोबर. पण मेन आहे की बायर हा तुमचा देव असतोय, म्हणजे बोललं जातं आपल्याकडं की जो कस्टमर गॉड असतोय, पण खरंच जर गॉड सारखं जर ट्रीट केलं त्यांना तर विचार करा, आपण गॉड असतो तो गॉड कसलं, म्हणजे भरपूर आपण गॉडची आपल्याकडं व्हरायटीज आहेच, पण त्याच्यामध्ये आपण म्हणतो एक गॉड शांत असतो, एक गॉड थोडा कॉम्प्लिकेटेड असतो, एक रागीट असतोय, एकाचं काही समजत नाही, पण तरी पण आपण जेन्युअनली फॉलो करतो ना, वर्शिप करतो आपण त्या गोष्टींची. पण तसंच असतंय, ते पण माणसंच आहेत, त्यांचे कन्स्टेंट समजा, कधी कधी अर्जन्सी असते, कधी कधी वेळ नसतो, कधी कधी तो कुठल्या पर्सनल प्रॉब्लेम मध्ये असेल, तर कधी कधी ऑफिसमध्ये त्याला शिव्या पडलेल्या असतील मीटिंग मध्ये, हे कन्स्टेंट बॅकडोर मध्ये चाललेले असतात, बिहाइंड द कर्टन चाललेले असतात. हे समजून आपण जर व्यवस्थित डिलिंग करताना ह्या गोष्टीची जर केअर घेतली ना आपण, तर आपण आय थिंक बेटर वे न हे करू शकतो. पण मी याच्याबद्दल असंही ऐकलंय की एक पिऊन सुद्धा ठरवू शकतो की तुमची ऑर्डर घेतली जाणार का नाही घेतली जाणार, तर हे खरं आहे का? खरं म्हणजे असं तंतोतंत खरं नाहीये, पण तो इम्पॅक्ट करू शकतो ऍक्च्युली. तो कसा करू शकतो, एक्झाम्पल मध्ये द्यायचं जर म्हणलं ना, तर ज्यावेळेला मी बायर होतो किंवा माझ्याकडे टीम होती बायरची, तर डिफरंट टाईप ऑफ सेट ऑफ सप्लायर येतात आणि ते आले की रिसेप्शन मध्ये बसणं, त्यानंतर ते जी रिसेप्शन मध्ये लोक आहेत त्यांना कसं बोलतात, काय करतात, म्हणजे एक्झाम्पल पिऊनचं घेतलं तर तो आलेले समजा 10 बायर आहेत, ते 10 बायर त्या माझ्या पिऊनला कसे ट्रीट करतात, त्याच्यावरती त्या पिऊनचं स्वतःचं त्याचं माइंडसेट तयार झालं असतं की हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा व्यवस्थित बोलत नाही, हा व्यवस्थित बोलत नाही. हा एक मुद्दा झाला. त्यानंतर काय होतं की आता ते आलेले सॅम्पल्स असतात किंवा आलेले जे सप्लायरने दिलेल्या गोष्टी असतात, तो जर त्याचा मूड खराब असेल आणि तो एक पर्टिक्युलर सप्लायर त्याला व्यवस्थित ट्रीट करत नसेल, तर तो इम्पॅक्ट करू शकतो ऍक्च्युली. त्या सॅम्पल डिले दाखवताना डिले करणं, किंवा असं पण बघितलंय की माझा पिऊन येऊन पळत साहेब त्यांचे सॅम्पल आले तर किती छान आहेत बघा की साहेब, बघण्यासारखे सॅम्पल बनवलेत. तो फर्स्ट ॲज अ ह्युमन बिईंग किंवा ॲज अ बॉस किंवा या सगळ्या गोष्टी सोडल्या तर त्याची म्हणजे पॉझिटिव्हिटी ती मला इम्पॅक्ट करून जाते. बरोबर. म्हणजे एवढा छोटासा विचार आहे पण खरंच इम्पॅक्ट करून जातो ऍक्च्युली. त्यामुळे बेसिकली आपण हायरार्की पण विचारात घेतली पाहिजे आणि
देवळात जाणारे आपण तर नंदीपासूनच सुरुवात केली पाहिजे. आपण डिरेक्टली जाऊन देवाच्या फक्त याचा फक्त चुकीचा गैरसमज नको की फक्त पैसे वगैरे हा विषय ऍक्च्युली आपण त्यातून बाहेर पडलं पाहिजे. ऍक्च्युली आपली सिस्टम क्लीन ठेवणं हे आपल्यापासून सुरुवात केलं. पण याचा अनुभव तुम्हाला कंपन्यांमध्ये काम करत असताना आला का, की बाबा पैसे न घेता सुद्धा आपण खूप चांगल्या क्वालिटीचं काम करू शकतो? हो, ऍक्च्युली हा म्हणजे ठराविक लोकांनी स्पॉइल केलेला आहे असं म्हणू शकतो मी. पण जर बघितलं ना साहेब की आम्ही जे म्हणजे ऍज अ एम्प्लॉई म्हणून काम करतात, जे मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट्स मध्ये काम करतात, त्यांच्या सॅलरीज फार असतात, चांगल्या सॅलरीज असतात. आणि दे कॅन्ट अफोर्ड टू स्वतःबद्दलचं चुकीचं एखादं इमेज क्रिएट करणं. दे कॅन अफोर्ड, कारण मार्केटमध्ये परत त्यांचं नाव खराब झालं तर त्यांचं फ्युचर त्यांचं स्टेकवरती असते. त्यामुळे ह्या गोष्टी करणारी फार कमी लोक आहेत ज्यांना स्वतःच्या इमेजची जास्त काळजी असते. आणि एवढे मोठी सॅलरी असतात, एवढं सगळं व्यवस्थित चाललेलं असताना त्या छोट्या गोष्टीमध्ये कोण अडकून राहत नाही. त्यामुळं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की पैसे देऊन काम करतो का तो, किंवा त्याला पैसे लागतात का, हे विचारण्यापेक्षा मी माझं प्रोडक्ट कसं बेटर देऊ शकतो. जर दुसरं कोण देऊ शकतं त्या कॉस्टला, दुसरं त्या वेळेत देऊ शकतं, तर मी का देऊ शकत नाही. हे बेसिक प्रश्न स्वतःला विचारले आणि क्लीन विचाराने गेलं ना तर काम होऊ शकतं, भरपूर काम होऊ शकतं. ओके. पुन्हा मार्केट सीनकडे जाताना, म्हणजे आज झुडिओच्या इंटेन्सिटीनं काम करते. आपण कुठेही जाऊ दे मोठ्या शहरांमध्ये आपल्याला किमान एक तरी स्टोअर दिसते. आणि याच लेवलला काही वर्षांपूर्वी फ्युचर ग्रुप काम करत होता. म्हणजे बिग बाजार असेल किंवा सेंट्रल असेल, तर यांसारखे ब्रँड आपल्याला तेवढ्या इंटेन्सिटीनं दिसत होते. मग आता हे ब्रँड त्या इंटेन्सिटीनं आपल्याला दिसत नाहीयेत. याच्या मागं काय कारणं असावीत? नाही, ऍक्च्युली याच्या मागचं थोडंसं आता आपण ज्यावेळेला खरंच काम करत असतो, मोठ्या स्केलमध्ये काम करत असतो, त्यावेळेला मार्केट सिनारिओज पण कधी कधी इम्पॅक्ट करतात. बरोबर. म्हणजे जर किशोर बियाणींबद्दल जर बोलायचं म्हटलं तर ते खरंच किंग ऑफ रिटेल इंडस्ट्री आहेत. म्हणजे खरंच ते किंग ऑफ रिटेल इंडस्ट्री आहेत. त्यांनी खरंच डायनामिक शिकवलं इंडियाच्या रिटेलला की कसं काम करायचं, कसं रिटेलमध्ये काम केलं जातं, कसं व्हॉल्यूम वाढवलं जातं, कसं म्हणजे ज्यावेळेला कुठलाही रिटेलर एवढा विचार करू शकत नव्हता त्यावेळेला त्यांनी दुकानाच्या बाहेर एवढी क्राऊड जमा केलेली की पोलीस बोलवायला लागलेले आणि या गोष्टी करायला लागलेल्या. म्हणजे त्यांच्याकडे जे डायनामिक्स होते ना, अजून मी असं दुसरा कोण माणूस बघितलेला नाही. म्हणजे खरंच तो गॉड ऑफ रिटेल इंडस्ट्री म्हणलं तरी चालेल ऍक्च्युली. पण हे करत असताना ज्यावेळेला एक्सपांड होतो बिझनेस, त्यावेळेला बऱ्याचशा चुका पण होतात आपल्या हातात. त्या चुका कधी कधी थोड्याशा हेवी होतात, कधी कधी त्या करेक्ट करता येतात. आणि त्याच्याबरोबर जे नॅचरल कॅलॅमिटीज म्हणतो, ज्यावेळेला करोना सारख्या ज्या सिच्युएशन असतात त्याच्यामध्ये बरेचसे इम्पॅक्ट पडून जातात ऍक्च्युली. कदाचित त्यांच्या केसमध्ये थोडासा तो इम्पॅक्ट पडला आणि तो इम्पॅक्टमुळे थोडंसं त्यांचे रिव्हर्स थोडेसे पडले. पण आहेत ते, त्यांच्याकडे ते डायनामिक्स आहेत की ते परत कमबॅक टू द लीडर पोझिशन येऊ शकतात ते. आणि असं नसतंय, कारण हे जे बिझनेसमॅन आहेत ते ह्या शॉर्ट टर्मचा विचारच करत नाहीत मुळात. हे त्यांच्यासाठी लेसन्स असू शकतात, मला जेवढं वाटतंय त्यातून. आणि ते ह्या लेसन मधून नक्कीच लर्निंग करून भविष्यात काहीतरी आणखी मोठं करण्याची ताकद त्यांच्याकडे नक्कीच आहे. पण आता तुम्ही जे म्हणालात की गॉड ऑफ रिटेल इंडस्ट्री किंवा त्यांचे डायनामिक्स चेंज करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती, सर याची काही उदाहरणं तुम्ही देऊ शकता की बाबा अशा गोष्टी, किंवा तुम्ही जे म्हणालात की ज्यावेळी दुकानांमध्ये लोक जायला मागत नव्हती त्यावेळी यांच्या दुकानांच्या बाहेर गर्दी एवढी होती की पोलीस बोलवायला लागले होते. सो या घटना कोणत्या होत्या किंवा काय झालेलं होतं नेमकं? किशोर बियाणींचं एक पुस्तक आहे, ते जर वाचलं तर तुम्हाला एक त्यातून बराच आयडिया मिळेल की खरंच त्या माणसानं काय केलंय रिटेल इंडस्ट्रीमध्ये. पण एक जेवढं मला ऐकिवात आहे किंवा ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये ते सुरुवातीला ट्रेडिंग करायचे. स्वतः जाऊन ते सॅम्पल्स दाखवायचे सप्लायर्सना, कस्टमरला, त्याच्या ऑर्डर्स घ्यायचे आणि त्याच्यासमोर त्या पॅन्ट्सचा बिझनेस होता त्यांचा. आणि त्याच्यावरूनच त्यांनी पहिला जो कन्सेप्ट उभा केला तो पॅन्टालून्स केला. ठीक आहे. आणि तो पॅन्टालून्स हा कन्सेप्ट आहे. जेव्हा त्यांनी ते दुकान ओपन केलं, नॉर्मली आपण आपण ट्रेडिंग करत असेल पॅन्टचं तर काय विचार करू, एक दुकान टाकू, एक गाळा घेऊ, लय 1000 स्क्वेअर फीटचा घेऊ, 2000 स्क्वेअर फीटचा घेऊ, 5000चा. त्यांनी जो पहिलाच अटेम्प्ट जो केला ना तो एवढा मोठा केला ना, मला एक्झॅक्टली त्याची साईज लक्षात नाहीये, पण वन ऑफ द बिगेस्ट पॅन्टालून त्यांनी ओपन केलं. आणि ते ओपन केल्यानंतर त्या पॅन्टालून्स मध्ये गार्मेंट म्हणजे अपॅरेल मधल्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ठेवलेल्या.
आणि एवढा मोठा त्यांनी धमाका केलेला की ते स्टोअरमध्ये म्हणजे लाईन लागलेली. सिमिलर त्यांनी ज्यावेळेला बिग बाजार कन्सेप्ट ओपन केला मुंबईमध्ये, त्यावेळेला बिग डेज म्हणून त्यांनी एक कन्सेप्ट आणला. बिग 7 days की काहीतरी तो कन्सेप्ट होता. त्या कन्सेप्टमध्ये एवढ्या प्राइस स्लॅश डाऊन केलेल्या की ज्याच्यामध्ये त्यांनी ऍक्च्युली प्रोडक्ट टू प्रोडक्ट काहीच कमवलं नसेल. पण जेवढी इकॉनॉमी ऑफ स्केल, जी व्हॉल्यूम त्यांनी हे सोडली, कारण कस्टमरला म्हणजे रेजिस्ट करू शकत नव्हता कस्टमर, एवढ्या बेस्ट ऑफर दिलेल्या त्यांनी. आणि त्यामुळे ती क्राऊड जमा करता आली. आणि ती क्राऊड आल्यामुळं, एकदा ती क्राऊड आल्यामुळे जेव्हा ते मार्केटमध्ये जे डायनामिक्स पसरतात ते ऑटोमॅटिकली लॉंग टर्मच्या त्यांना फायद्याचे ठरलेले आहेत. आणि त्या हिशोबानेच त्यांनी ते कंटिन्यू ठेवलेलं होतं. ओके ओके, म्हणजे फुटफॉल वाढवला. फुटफॉल वाढवला. आज आपण जे बघतोय बिग बिलियन डे, तर ते आधी यांनी प्रत्यक्षात आणलं होतं. पण आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की काही ठिकाणी आपल्याला लेसन्स मिळतात. सो असे कोणते लेसन्स खरं तर या उदाहरणामधून आपण घेतले पाहिजेत, जेणेकरून काय होतं तर एका पॉइंटला आपला बिझनेस रन व्हायला लागला की काही गोष्टी स्मूथली चालल्यात म्हणून आपण त्या ओव्हरलुक करतो आणि त्यातून त्या गृहीत धरायला लागलो की दुर्लक्ष व्हायला लागतं. आणि दुर्लक्ष झाल्यानंतर एक दिवस असं होतं की जाम मोठा फटका बसतो आणि कळतं की अरे म्हणजे ते नव्हतं करायला हवं होतं. सो असे लेसन्स कोणते आहेत किंवा अशा पिन पॉइंटच्या गोष्टी कोणत्या आहेत? म्हणजे डेफिनेटली त्यांच्या केसमध्ये जर म्हणायचं म्हटलं तर मी तेवढा मोठा नाही, पण मला जे असं वाटतंय की कुठलाही बिझनेस, म्हणजे मी माझ्या बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जरी विचार केला तर बिझनेस ग्रोथ ही काळाची गरज आहे. जर तुम्ही ग्रोथ नसेल करत तर तुम्हाला कोणतरी येऊन संपवणार आहे किंवा खाऊन टाकणार आहे. त्यामुळे ग्रोथ हा गरज आहे. ग्रोथ गरज असताना मग दुसरा मुद्दा काय होतोय तर ग्रोथ करत असताना तुम्हाला पैसे पण कमवणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे पैसे मिळत नसतील आणि फक्त तुम्ही ग्रोथ केली तर तुम्ही पुढे जाऊन कुठेतरी खड्ड्यात पडणार आहे. मग ते करत असताना मग त्यामध्ये काय करायचं, ग्रो करायचं, स्टेबल करायचं, ग्रो करायचं, परत स्टेबल करायचं. परत कुठेतरी गरज येते की बऱ्याचशा गोष्टी आपण चुकीच्या करत असतोय, त्याला कन्सॉलिडेशन हा शब्द वापरू शकतो आपण, की कन्सॉलिडेट करायच्या गोष्टी, की काही करायचं नाही आणि काय करायचं हे त्याला डिफाईन करायचं. आणि प्रत्येक वेळेला ह्या गोष्टी जर करत गेलो तर कदाचित आपण बरंच बेटर करू शकतो. म्हणजे रेग्युलर इंटरव्हलने आपण आपला आढावा घेतला पाहिजे की काय बरोबर चाललंय आणि काय चुकीचं चाललंय, आणि त्यावेळी तो 360 व्ह्यू घेतला पाहिजे. नाहीतर काही गोष्टी अंधारात आहेत आणि बाकी सगळं बघतं असं करून नाही. 360 म्हणजे त्यामध्ये आम्ही हेलिकॉप्टर व्ह्यू बघतो. हेलिकॉप्टर व्ह्यू मध्ये आम्हाला बोललं जायचं कॉर्पोरेट्स मध्ये की ऍज अ बायर किंवा ऍज अ बिझनेस हेड मी फक्त एकाच अँगलने विचार करायचो की मी बरोबर आहे, मी हे असं नाही, हे कस्टमर. पण ज्या वेळेला टॉप व्ह्यू बघतो आपण, त्या गोष्टीपासून अलिप्त होऊन बघतो, त्यावेळेला लक्षात येतं की नाही अरे या अँगलला बघून जरा वेगळं पिक्चर होतंय. मग तो विचार करणं गरजेचं असतं ऍक्च्युली. कधीतरी आपल्याला थोडा वेळ घेऊन आपण टॉप व्ह्यू पण बघायला पाहिजे की खरंच ह्या गोष्टी करतोय त्या बरोबर आहेत का, ह्या गरजेच्या आहेत का, ह्याच कस्टमरला पाहिजेत का. कारण कस्टमरला जे पाहिजे तेच विकायचं आहे आपल्याला. जर कस्टमरला जे फक्त मला जे आवडतं म्हणून जर विकत गेलो तर त्याला कस्टमर असला पाहिजे. तर आपण हे सगळं जे बोलतोय यातून मला एक गोष्ट म्हणजे डोक्यात फिरते, ती म्हणजे आपला बिझनेस तेव्हा वाढू शकतो जेव्हा आपल्याकडे नवीन कस्टमर येतो. पण एक्झिस्टिंग कस्टमर सोबत जर आपल्याला बिझनेस वाढवायचा असेल तर त्यासाठी स्ट्रॅटेजी काय केली पाहिजे? नाही, एक तर जो बायर असतो किंवा जो कस्टमर असतो त्याच्या गरजा कंटिन्युअसली समजणं आपल्याला महत्वाचं असतंय. आणि जसं आपण मगाशी पण बोललेलं की ग्रोथ कॉन्स्टंट पाहिजे सगळ्या गोष्टीसाठी, तर आपला कस्टमर ग्रोईंग आहे का हे बघणं गरजेचं आहे. आणि जर तो ग्रो करत असेल तर मग त्याच्याकडून बाय डिफॉल्ट आपल्याला इन्क्वायरीज येणं एक्सपेक्टेड असतं आणि ते यायलाच पाहिजेत. आणि जर ते येत नसतील तर आपल्याला परत इंट्रोस्पेक्ट करणं गरजेचं आहे की जर तो ग्रो करतोय तर मला ऑर्डर काय येत नाही आता, काय कमी पडते. बरोबर. मग जर माझ्यात काहीतरी कमी पडत असेल तर मला त्याच्यावरती ऍक्शन पॉइंट वर्कआउट केले पाहिजेत की इथं मी कमी पडतोय, किंवा जाऊन बसलं पाहिजे बाहेरकडे की मला समजून सांगा की कुठं माझ्याकडे इश्यू आहे का, किंवा माझं काय चुकतंय का, किंवा आम्ही कुठं कमी पडतोय का, आमच्याकडून काय तुम्हाला अजून एक्सपेक्टेड आहे का. तर हे जर विचारलं ना तर कदाचित आपण तो ऍडिशनल जो बिझनेस सेम कस्टमर ग्रोईंग स्टेज मध्ये देऊ शकतो तो आपण अक्वायर करू शकतो. पण ऍज अ बायर म्हणून काम करत असताना याचा एखादा अनुभव किंवा याची एखादी किस्सा घटना कोणती घडलेली का जी तुमच्या लक्षात राहिली, किंवा तुमच्या करिअरवरती त्या एका घटनेला एक महत्व आहे, किंवा ही घटना झाली अशी कोणती, किंवा हा असा अनुभव आहे? असे बरेच एक्सपिरियन्स असतात. म्हणजे नंबर ऑफ सप्लायर्स, नंबर ऑफ कंपनीज मध्ये डील करताना
आपण ज्या वेळेला एखादा म्हणजे शेवटी ऍज अ एम्प्लॉई शेवटी कंपनी कोण चालवतं? कुठलाही ओनर चालवत नाही. तिथं सेट ऑफ एम्प्लॉईज ती त्यांची हायरार्की असते, ती लोक चालवतात. बरोबर. ती चालवत असताना प्रत्येकाचे KPI KRS डिफाईन्ड असतात, की तो जो बायर असतो त्याचे KPI KRS डिफाईन असतात, की त्यानं काय करायला पाहिजे, काय प्राइस मध्ये घ्यायला पाहिजे. मग हे ज्यावेळेला करत असतो त्यावेळेला जेव्हा तो नेक्स्ट बाईंग प्लॅन करत असतो किंवा नेक्स्ट बाय प्लॅन करायचं असतं त्यावेळेला तो सर्टन सेट ऑफ पीपलला चूज करतो. आणि तो त्याच्या मागचं रिझन काय असू शकतं, तर बाय डिफॉल्ट ते 3 तर गोष्टी आहेतच, क्वालिटी, ऑन टाइम डिलिव्हरी, प्राइस, ह्या तर बाय डिफॉल्टच आहेत, ते म्हणजे सगळ्यांच्या कंपल्सरी. पण त्याच्या व्यतिरिक्त पण तो चूज करताना त्या लोकांमधून काय शोधतो, तर तो कम्फर्ट शोधतो. तो कम्फर्ट कशाचा असतो, की याला ऑर्डर दिली ना तर माझे बऱ्याचशा गोष्टींचे हेडेक कमी होतील, ह्याला ऑर्डर दिली ना तर हा माझा अंडरस्टँडिंग माझा अंडरस्टँडिंग चांगला आहे, तो माझ्या ज्या गोष्टी माझ्या इंटिग्रिटी नाही छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला समजतो, त्याप्रमाणे तो काम करतो. असं जर त्यातलं जर एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं तुम्हाला तर रात्रीचे 10-11 वाजलेल्या होत्या आणि मला एक फोन आला रात्रीचा की अनिल देशमुख बोलतोय का? म्हणलं हो. मला यांनी XYZ न नंबर तुमचा दिलाय. XYZ मीन्स माय सुपर बॉस या सुपर बॉस, लाईक आय एम नॉट टेकिंग एनी नेम, बट त्यांनी माझा रेफरन्स दिलाय आणि मी तुम्हाला भेटायला येतोय. बरं, आता मी ऍज अ लिडिंग बायर, ऍज अ लिडिंग हेड ऑफ सम बिझनेस होतो, अशा माणसाला एवढ्या वर्षात एवढं मी रेप्युटेशन कमवलेलं असतंय. माझ्याशी बोलताना लोक ज्या आदबीनं बोलतात, ज्या गोष्टींना बोलतात, तो माणूस अचानक माझा त्या सगळ्या गोष्टींना हर्ट करून गेला की मी उद्या भेटायला येतोय. जे की माझे जे सुपर बॉस आहेत किंवा सुपर बॉस होते ते पण मला कधी कधी जागेवरती नाही, तुमच्याकडे वेळ आहे का, आपल्याला बसायचं आहे. जे ती लोक जर अशी बोलू शकत असतील तर असा कोणतरी त्रयस्थ माणूस अचानक येऊन मला 11 वाजता बोलतो की उद्या भेटायला येतोय आणि ह्या टायमिंगला येतोय, नॉट इव्हन टायमिंगचं डिपेंड. मग मला ते हर्ट झालं रात्री एवढं, आणि ते पर्सनल टाइम मध्ये. मग त्यानं दुसऱ्या दिवशी आला, मी या म्हणलं, कारण शेवटी जर रेफरन्स होता, बोलवलं त्यांना. बोलवल्यानंतर ज्यावेळेला त्यांनी मला परत फोन केला की साहेब पार्किंगला गाडी लावायची, मग मला तिथं जास्त हर्ट झालं अजून एकदा, कारण याची पार्किंग पण मलाच अरेंज करायची आहे. तर मग ते परत झालं, पण ठीक आहे. मग त्यानंतर मी एक माणसाला पाठवून दिलं, त्या माणसाला लक्षात आलं की अनिल सरांना फोन केलाय, मग त्यांना पण थोडंसं त्याला दमवलं जरा पार्किंग देताना. त्यानंतर तो वरती आला. वरती आल्यानंतर रिसेप्शन बसल्यानंतर रिसेप्शन परत आली माझ्याकडं की साहेब हे आल्यात आणि यांच्या थ्रू आल्यात सांगितलं म्हणून. म्हणलं ठीक आहे, त्यांना बसवा. मी माझ्या टीम मधला सगळ्यात जो लोएस्ट बायर असतो, म्हणजे लोएस्ट नाही म्हणता येत त्याला, ॲज अ हायर की जो ज्युनियर बायर असतो त्या ज्युनियर बायरला पाठवलं आणि जा म्हणलं त्यांना चहा पाणी विचार आणि त्यांना सॅम्पल बघायला सुरुवात कर आणि तुला जे आवडतं ते शॉर्टलिस्ट करून ठेव, त्यानंतर बघूया आपण. त्यानंतर त्याचा फोन आला अर्ध्या तासाने की सर माझं झालंय. तर त्यानंतर मी त्याच्या सिनियरला पाठवलं की जा म्हणलं, त्याने शॉर्टलिस्ट केलेत, ते बघून घे. मग तो गेल्यानंतर परत आणखीन त्याचं झाल्यानंतर त्यानं फोन केला मला आणि मग त्यावेळेला तो म्हणला की सर मीटिंग मध्ये आता थोडा वेळ थांबायला लागेल. ते सगळं करून आणि ही सगळी प्रोसेस एकदम 1-1.5-2 तासाची झाली. 1.5-2 तासाची झाल्यानंतर आता तो एवढा वेळ त्याला मिळाला तिथं सेटल डाऊन व्हायला त्या माणसाला, त्यावेळेला त्यानं डेफिनेटली विचारलं असणार आहे की कोण आहे, काय बघतात, काय चाललंय. हे सगळ्या गोष्टीमध्ये प्रोसेसमध्ये त्याला नक्की लक्षात आलं नंतर की आपण काहीतरी चुकीचं काहीतरी केलेलं आहे. आणि जवळजवळ त्या 1-1.5 तासानंतर मी परत गेलो आणि कुठलाही ग्रज न ठेवता, कुठलाही राग न ठेवता जे माझं काम होतं तेच केलं मी. सिलेक्शन केलेलं, ते सिलेक्शन व्यवस्थित बघितलं, त्यानंतर हे सगळं झालं. पण ह्यातून आणि त्यानंतर ते शॉर्टलिस्ट केलेले सॅम्पल घेतले, त्यानंतर कॉस्टिंगला दिले. पण आज माझ्या टीम मध्ये सगळ्यांमध्ये एकच डोक्यात राहिलं की हा माणूस स्ट्रीट व्यवस्थित करत नाही, हा माणूस व्यवस्थित बोलत नाही. आज ह्या माणसाला बिझनेस जरी मिळाला तरी तो सस्टेन करू शकेल की नाही, कदाचित तो सस्टेन करेल, पण माझी लोक त्याच्यावर सस्टेन करतील की नाही ह्याची गॅरंटी नसते. म्हणजे इथं कसं असतंय की आपल्याला लोकांची डिग्निटी, जे मगाशी म्हणलं सगळी ह्युमन बिईंग आहेत, प्रत्येकाला इमोशन्स आहेत, प्रत्येकाला म्हणजे राग असतोय, कुठंतरी म्हणजे बऱ्याच गोष्टींचा इम्पॅक्ट असतोय. कदाचित त्यावेळेला माझं माझ्या डोक्यात वेगळं काहीतरी चालू असेल, पण ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट बिझनेसवरती जरी डायरेक्ट नाही टाकायचा म्हणला तरी तो इनडायरेक्टली पडत असतो. मग आपल्याला त्यामुळं लोकांचा विचार करणं गरजेचं आहे. आणि सेम टाइमला असे पण कस्टमर आहेत की जे साहेब तुम्हाला वेळ असला तर येतो, आज राहून द्या, वेळ नाही तुम्हाला, नंतर येऊन भेटतो वाटलं तर.
नाही तुम्ही करा कंटिन्यू, मी नंतर येतो भेटायला, अशी पण म्हणणार आहे. मग आता ह्या दोघांमधलं जर एक्झाम्पल दिलं तर आता तुम्ही बायर कुणाला चूज कराल तुम्ही? दुसरा ऑप्शन आहे त्याला चूज करेन, कारण तुम्हाला कन्व्हिनियंट आहे. कन्व्हिनियंट आणि कम्फर्ट असणं गरजेचं आहे. बरोबर. प्रत्येक वेळेला तुमची क्वालिटी, कॉस्ट, ऑन टाइम डिलिव्हरी इफेक्ट नाही करत. बऱ्याच वेळा तुझे इंटरपर्सनल स्किल्स जे आहेत ते पण बरेच इम्पॅक्ट करून जातात. मे बी इंटरपर्सनल स्किल हे एक्स फॅक्टर आहेत आता, की जे तुमचा इम्पॅक्ट ठरवणार आहे कुठे काय करायचं. प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही, म्हणजे कुठल्याही बिझनेसमध्ये, आता आज मी दुसऱ्या बिझनेस ज्यावेळेला मी दुसऱ्या साईडला बसलोय चेअरच्या, त्यावेळेला पण हाच म्हणजे, पण हा मुद्दा जो आहे ना, मी पहिल्यापासून जो मी स्वतः जर ट्रीट करत होतो, आज पण मला कुठल्याही कंपनीतल्या ज्युनियर मोस्ट बायरनी फोन करू द्या किंवा तिथल्या पिऊननी जरी फोन केला ना, तर मी त्याला साहेबच म्हणून बोलवतो. आणि ती आमच्या कल्चरमध्ये, आज माझ्या कंपनीमध्ये माझ्या सासऱ्यांची पण ती सवय आहे, ज्यांच्यावरून मी काम करतो त्यांनी पण तेच कल्चर आणलेलं आहे. पण ट्रीट पीपल वेल, पीपल विल ट्रीट यू वेल. गोष्ट छोटी आहे पण इफेक्ट डोंगरा एवढा आहे, फार मोठा आहे. येस. आता पुढच्या मुद्द्याकडे जाताना मला परत झुडिओ आणि बिग बाजारकडे यायचंय, कारण हे दोन ब्रँड असे होते की त्यावेळी, म्हणजे मी लहान असताना बिग बाजार खूप जास्त बूम मध्ये होता, किंवा अट्रॅक्शन वाटायचं की अरे एकाच ठिकाणी जाऊन सायकल पण मिळते, कपडे पण मिळतात, सगळंच मिळतंय. आणि नंतर ज्यावेळी आता आजच्या पॉडकास्टसाठी थोडासा रिसर्च करत होतो, त्यावेळी लक्षात आलं की झुडिओ असेल किंवा त्यावेळेचा बिग बाजार असेल, हे दोन्ही ब्रँड मोठ्या शहरांपुरतेच मर्यादित राहिले. म्हणजे नाही म्हटलं तरी त्यांना लहान शहरांमध्ये तेवढं पेनिट्रेट करता आलं नाही. तर याच्यामध्ये लोकल कॉम्पिटिशन तेवढी स्ट्रॉंग होती का त्यांचे बाकी कोणते क्रायटेरिया होते ज्याच्यामुळे ते तेवढ्या लोकल किंवा आणखीन टियर 2 टियर 3 सिटीज मध्ये आले नाही? मग अशी जो मुद्दा पण बोलला, ह्युमन टच किंवा ह्युमन इंटरॅक्शन, आज टियर 3 मधलं जर तुम्ही कल्चर, मी पण प्रयत्न करत होतो मध्ये अभ्यास करायचा या गोष्टीचा, की टियर 3 मध्ये कसं डील केलं जातं, छोटे छोटे व्यवसाय कसे बिझनेस केले जातात. बरोबर. तर तो मगाशी जो आपण मुद्दा जो बोललो की पर्सनल टच जो विषय असतो, तो टियर 3 मध्ये मेजर गेम चेंजर आहे ऍक्च्युअली. जे की झुडिओज किंवा XYZ एनी ब्रँड हु इज कमिंग टू टियर 3 किंवा आपल्यासारख्या सातारा किंवा कराड सारख्या सिटीज मध्ये येत असतील, तर तिथं आल्यानंतर आज लोकांची एक सवय झालेली आहे. जेव्हापासून लहान होते तेव्हापासून आई वडिलांच्यावर जायचे, आज ते स्वतः जातात किंवा आज त्यांच्या मुलांना घेऊन जातो. तिथं त्यांना जो एक पर्सनल टचची सवय लागलेली आहे, प्रत्येक दुकानामध्ये ओळखणं, या साहेब बसा, काय दाखवू, लास्ट टाइमला आलेला, आज आई आलं, हे जे पर्सनल टच आहेत हे तिथं मिळत नाहीत त्यांना. आणि कदाचित, आणि सेम टाइमला जी नवीन जनरेशन जी आहे, जी खरंच इंटरनॅशनल स्टायलिंग फॉलो करते किंवा फॅशन शोज फॉलो करते, त्यांना त्यांचं अट्रॅक्शन टुवर्ड्स दिस ब्रँड इन्क्रीज झालेलं आहे. तर हे दोघांचं बॅलन्सिंग होता होता थोडा वेळ लागेल, पण त्यांचं पेनिट्रेशन नक्की आहे. कारण आज ना उद्या ते ह्या मार्केटमध्ये पण पेनिट्रेट करणार आणि ह्या मार्केट प्रमाणात त्यांची प्रोडक्ट स्ट्रॅटेजी डिफाईन करून ते येणार परत. आता याच्यामध्ये मी मागे एक पॉडकास्ट बघत होतो आणि त्याच्यामध्ये एक स्टोअर होतं, त्यांचं ठरलेलं होतं की दरवर्षी अमुक एवढे स्टोअर्स आपले देशात ओपनच झाले पाहिजेत. आता मला नाव नाही घ्यायचं त्यांचं. तर आपण विचार करतो की माझं प्रोडक्शन एवढं वाढलं पाहिजे किंवा माझा सेल एवढा झाला पाहिजे. यासोबतच हे जे मोठमोठे ब्रँड्स आहेत हे असाही विचार करतात का, म्हणजे की माझे दर वर्षाला एवढे स्टोअर ओपनच झाले पाहिजेत आणि त्यासाठी स्ट्रॅटेजी प्लॅन करतात का? हो, ऍक्च्युली हा तर माझा म्हणजे फार जवळचा प्रश्न विचारला तुम्ही. ऍक्च्युली ज्यावेळेला मी या प्रोफाईलमध्ये काम करत होतो ना, तेव्हा ऑलमोस्ट प्रत्येक कंपनीमध्ये मी प्लॅनिंग मध्ये पण काम केलेलं होतं. आणि प्लॅनिंग फक्त प्रोडक्ट प्लॅनिंग नव्हतं, बिझनेस प्लॅनिंग मध्ये पण काम केलेलं. आणि ज्या वेळेला प्रत्येक कंपनीज ज्यावेळेला ग्रोथ प्लॅन करतात, ते कधीही पुढच्या वर्षीचा प्लॅन करत नाहीत किंवा पुढच्या महिन्याचा विचार करत नाहीत. त्यांनी कमीत कमी पुढच्या 5 ते 7 वर्षाचा प्लॅन केलेला असतोय. आणि ते 5 ते 7 वर्षात, कारण शेवटी त्याच्यामध्ये असणारे इन्व्हेस्टर आहेत किंवा एम्प्लॉईज आहेत किंवा त्यांचे सप्लायर आहेत, हे सगळे स्टेक होल्डर आहेत. ह्या स्टेक होल्डरला जर ग्रोथ तुम्ही दाखवलीच नाही तर ते तुमच्यावर राहणार कसे? मग ग्रोथ ही जर कॉन्स्टंट झाली, ग्रोथ तर पाहिजेच. मग ग्रोथ करत असताना असे कितीतरी ब्रँड मी बघितलेत किंवा असे कितीतरी ब्रँडचे प्लॅनिंग मी बघितलेत, जे प्रत्येक वर्षी इबिटा काय पॅट निगेटिव्ह पण बिझनेस प्लॅन केलेले आहेत. म्हणजे वर्ष पहिलं 100 करोड करायचे, त्यात तुम्हाला 10 करोड नुकसान. वर्ष दुसरं 300 करोड करायचे, त्यात तुम्हाला 7 ते 8 करोड नुकसान. तिसरं
एक म्हणजे जी पण त्यांनी ग्रोथ प्लॅन केली असेल त्याप्रमाणे त्यांनी, आणि एक सर्टन इयर येतं 3रं 4थं 5वं, त्यावेळेला तो पॅट पॉझिटिव्ह होतं किंवा इबिटा पॉझिटिव्ह होतं किंवा ऑपरेशनल पॉझिटिव्हिटी येते, आणि तिथून पुढे ऍक्च्युअली त्यांचा अर्निंग चालू होतं. पण त्यासाठी त्यांनी तो पूर्ण प्लॅन केलेला असतोय की ह्या वर्षात एवढी स्टोअर करायची आहेत, ह्या स्टोअरला एवढा खर्च येणार आहे, त्यावेळेला मला एवढी एम्प्लॉयमेंट लागणार आहे, त्यावेळेला माझी एवढी इन्व्हेस्टमेंट होणार आहे, त्या इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न जाऊन सगळ्या गोष्टी जाऊन मला एवढं लॉसेस होणार आहे, ते लॉसेस परत पुढच्या वर्षी मला एक्सपान्शनसाठी लागणारे पैसे, ह्या सगळ्याचं अक्युम्युलेशन करून त्यांनी एक 5 वर्षाचा प्लॅन, 7 वर्षाचा प्लॅन, 10 वर्षाचा प्लॅन करून आलेले असतात. सर, आणखीन एक तुमच्या कामातला आणि आमच्या अज्ञानातला एक प्रश्न आहे, तो म्हणजे आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये तुम्ही काम केलं. सो आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये अशा कोणत्या कंपन्या आहेत की ज्या खरं तर आपले भारतीय आहेत, पण त्यांच्या नावांमुळे आपल्याला असं वाटतं की अरे ही बाहेरची कंपनी आहे, आणि आपण लगेच त्या ब्रँडकडे जातो किंवा त्यांना ट्राय करतो. याच्या मागचं सगळ्यात मोठं मग अशी एक शब्द कदाचित वापरलेला होता मी, ऍस्पिरेशन. आपल्याला पाश्चात्य संस्कृतीचं फार मोठं ऍस्पिरेशन आहे पहिल्यापासूनच. आणि जर दुकानांची नावं बघितली, प्रोडक्टची नावं बघितली, तर बऱ्यापैकी कुठंतरी इंग्लिश वर्ड असतो त्यात. तर आदित्य बिर्लाच्या केसमध्ये पण तसंच आहे. लुई फिलिप्स आहे, पीटर इंग्लंड आहे, ॲलन सोली आहे, रॉल्फ लोरेस आहे किंवा फॉरएव्हर 21 आहेत. हे सगळे ब्रँड इंडियनच आहेत. ओके. ॲलन सोली, अजून म्हणजे असे बरेचसे, व्हॅनुसेन आहे, हे सगळे इथंच बनतात, इथलेच ब्रँड आहेत, इथलेच बायर बनवतात, इथल्याच फॅक्टरीमधून बनतात. फक्त जे नावामध्ये जे इंटरनॅशनल ऍस्पिरेशन जे असतं ते कदाचित फार इम्पॅक्ट करतं, आणि त्याचा एक वेगळा क्लास आहे ज्या गोष्टी लोक फॉलो करतात. आता तुम्ही प्लॅनिंग मध्ये होता, तर ही नावं ठेवण्यामागचं प्लॅनिंग याचा कधी विचार झाला का तुमच्या टीम मीटिंग मध्ये किंवा डिस्कशन मध्ये? हो, म्हणजे का म्हणून अशी नावं ठेवली असेल किंवा त्याचा इम्पॅक्ट तेवढ्या जास्त प्रमाणात दिसला गेला का? म्हणजे साहजिक आहे, मलाही अगदी रिसेंट पर्यंत माहित नव्हतं की पीटर इंग्लंड भारतातला ब्रँड आहे किंवा व्हॅन ह्युसन भारतातला ब्रँड आहे, हे माहिती नव्हतं. सो हे ब्रँड भारतीय आहेत हे सुद्धा लोकांना कळत नाही. ह्याच्या मागे काय स्ट्रॅटेजी असते? त्याच्या मागे स्ट्रॅटेजी असतेच की त्यांच्या मागे जे फेस दिले जातात मार्केटिंगचे, ब्रँडिंगचे, ते ऑलमोस्ट ऑल मतलब पाश्चात्य लोक असतात. एकदम रेड फेसेस, ग्लोईंग फेसेस जर वापरले तर तो इम्पॅक्ट करून जातो ऍक्च्युअली. आणि त्याच्या मग अजून एक जर बघितलं तर आपलं इंडियन मध्ये त्यांची हाईट, त्यांची फिजिक, त्यांची बॉडी लँग्वेज, ह्या पण गोष्टी, ठराविक गोष्टी इम्पॅक्ट करून जातात ब्रँडला. प्रत्येक ब्रँडची एक आयडेंटिटी असते, सिग्नेचर बोलतात त्या, प्रत्येक ब्रँडची सिग्नेचर असते, आणि त्या सिग्नेचर प्रमाणे तो ब्रँड बिहेव करत असतो. ओके. म्हणजे हे ब्रँड त्यांची ब्रँड बिल्डिंग करताना तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा सुद्धा विचार करतात आणि त्या पद्धतीनं मार्केटिंग करतात, ज्याचा आपण विचार पण नाही करत, आणि आपण आपल्या मनात ते ग्रह तयार करून घेतो की पीटर इंग्लंड ना इंग्लंडचा असेल. मग पुढच्या प्रश्नाकडे येताना, म्हणजे आता हा आपल्या पॉडकास्टचा एंड कडे यायचा पार्ट आहे, आणि याच्यामध्ये मला विचारायचं आहे की आता सातारमध्ये फिरलो काय किंवा कराडमध्ये फिरलो काय, आपल्याला कपड्यांची दुकानं आहेत ती गल्लीबोळामध्ये दिसतात, परंतु आज ऑनलाईन कॉम्पिटिशन आहे. म्हणजे अमेझॉन असेल, मिंत्रा असेल, आणखीन वेगवेगळे प्लॅटफॉर्म असेल, त्याच्यावरती खूप स्वस्तामध्ये कपडे मिळत आहेत आपल्याला. आणि सणासुदीचे दिवस सोडले तर मग हे जे गल्लीबोळातले कपड्याचे व्यावसायिक आहेत, कारण आज जो महाराष्ट्रातला युवक आहे किंवा जो एक युवक आहे ज्याला कोणता दुसऱ्याच्या हाताखाली काम नाही करायचं, तो प्रामुख्याने विचार करतोय की मी माझं कपड्याचं दुकान सुरू करतो. सो या कपड्याच्या दुकानामध्ये खरंच तेवढा बिझनेस आहे का? नक्कीच आहे. कपडा, रोटी, मकान, ह्या तर 3 बेसिक नेसेसिटी आहेत, त्यामुळे ते तर लागणारच आहे. ओके. आपल्या देशाची पॉप्युलेशन आय थिंक जगात आता 1 नंबरला आहे आपण, त्यामुळे हा दुसरा मुद्दा झाला की आपल्याकडे पॉप्युलेशन पण आहे, म्हणजे आपल्याकडे कन्झम्पशन आहे. तर हे कन्झम्पशन युटिलाइज कसं करायचं, ओके, हे जेवढे आज बोलतोय तुम्ही, ऑनलाईनचं एक्झाम्पल घेता अमेझॉनचं किंवा याचं, तर ते काय करतात, ते कन्झम्पशन वाढवायचा प्रयत्न करायला लागतात लोकांचा. बरोबर आहे. आणि त्याने मगाशी अजून एक शब्द वापरलेला, इकॉनॉमी ऑफ स्केल. आज मग हे करत असताना जर कोणतरी विकतोय तर आपण का विकू शकत नाही, हा एक बेसिक मुद्द्याला हा प्रश्न स्वतःला विचारायचा, आणि टुवर्ड्स दॅट क्वेश्चन आपण जर काम केलं तर कदाचितच आपण उत्तर शोधू शकतो आज. आणि असं पण नाही की तुम्हाला कुणी कन्स्टंट, म्हणजे तुम्हाला कुणी अडवलंय की तुम्ही त्या दुकानातूनच विका, तुम्ही का अमेझॉन वरती विकत नाही, तुम्ही का फ्लिपकार्ट वरती विकत नाही. म्हणजे जर आपण सेम टाइमला जर इथं जर मला बिझनेस होत नसेल तर आपण रडत बसण्यापेक्षा तिथं बिझनेस कसा विकू शकतो त्याच्यावरती काम करायला पाहिजे.
ज्यावेळी आपण कस्टमर्सचा विचार करतोय त्यावेळी मे बी असं पण होऊ शकतं ना, मी कोलगेटची एक खूप काय म्हणतो घिसीपिटी एक स्टोरी आहे की त्यांना त्यांचं प्रोडक्शन वाढवायचं होतं. मग ते वाढवायचं कसं, तर त्यांनी ठरवलं की ते जे कोलगेट ज्यातून बाहेर पडते पेस्ट त्याचं साईज आपण थोडासा वाढवूया म्हणजे बाहेर जास्त येईल आणि ती संपेल लवकर. सो मे बी इथं असं आहे का की बाबा कमी किमतीत आणि थोड्याशी दर्जामध्ये आपण जर काय म्हणतो आपण कमी केलं दर्जा आणि असे कपडे विकले तर जे कपडे 2-3 वर्ष चालणारे आहेत आणि जो ग्राहक 2-3 वर्षांनी येणार आहे तो मे बी 1 वर्षाने येईल. नाही ते तर तसं म्हटलं तर मला वाटतं चिटिंगच आहे ते. ओके. तसं चिटिंग न करता शेवटी रिइंजिनिअरिंग जो विषय आहे, आज रेमंड 4-4, 5-5 लाख रुपये, 10-10 लाख रुपये मीटर्स पण कापड विकतंय. त्याच्यातून पॅन्ट आणि सूटच बनतात. ओके, राईट. आणि सेम टाइमला 50 रुपये मीटरचं पण कापड आहे, त्यातनं पण पॅन्ट आणि सूट बनू शकतात. हे 2 डायनामिक्स आहेत आणि हे 2चे कस्टमर वेगवेगळे आहेत. बरोबर. आज जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताय, ऑनलाईन शॉपिंग करणारा कस्टमर जर तो 599, 299, 100 रुपये, 200 रुपये अशा प्राइस मध्ये जर करत असेल तर तो तुमच्याकडून ती क्वालिटी एक्सपेक्ट नाही करत आहे. म्हणजे कस्टमरला समजून घेण्यातला एक मुद्दा आहे की तो तिथून पण त्याच क्वालिटीचं प्रोडक्ट मिळतंय. दुसरा कोण स्वतःच्या पॉकेटमधले पैसे घालून तर नक्कीच विकत नसणार आहे ना. त्यात पण तो काहीतरी कमवत असणार आहे ना. बरोबर. फक्त त्यात तो कमवताना इकॉनॉमिक स्केल, म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर 100 रुपयेवरती 50% म्हणजे 50 रुपये मार्जिन झालं. तेच 1000 रुपयेवरती किंवा 500 रुपयेवरती 20% मार्जिन. 50% मोठे की 20% मोठे? तसं बघायला गेलं तर 50%. 50%. पण 500 रुपयेवरती 20% म्हणजे किती रुपये मिळाले? 100 रुपये. मग 100 रुपये मोठे की 50 रुपये मोठे? 100 रुपये. हेच लॉजिक करायला पाहिजे की जिथं पर्सेंटेज मध्ये मार्जिन तुम्ही कमी करून व्हॉल्यूम मध्ये जर गेम केला तर तो कदाचित तुम्हाला अल्टिमेटली पर्सेंटेज मध्ये बिझनेस न बघता ऍक्च्युअली रुपीज मध्ये बघितला की मला ऍक्च्युअली मिळतात किती, माझा एवढा रुपीज मध्ये खर्च आहे आणि एवढे मला पैसे मिळतात, हे जर कॅल्क्युलेट करू शकलो आपण तर आपण जास्त बेटर फास्ट एक्सपांड करू शकतो. ओके, फास्ट एक्सपांडिचरसाठी हे महत्वाचं आहे. आणि आता सगळ्यात शेवटचा महत्वाचा प्रश्न तो म्हणजे आधी डीमार्ट नव्हतं, त्यावेळी किराणा मालाची दुकानं गल्लोगल्ली होती. त्यावेळी डीमार्ट आलं, नंतर जिओ मार्ट आलं आणि आता आपण बघतोय की हळूहळू जिओ मार्ट वेगवेगळी किराणा मालाची दुकानं पेनिट्रेट करायला लागले आणि त्यांच्या एवढ्या लोएस्ट प्राइसला कम्पीट करणं आपल्यातल्या लोकांना जमत नाहीये. त्यामुळे आपली दुकानं हळूहळू बंद होतात. सो टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये पण तुम्हाला असं काही जाणवतंय का भविष्यामध्ये की बाबा मोठा मासा आहे आणि तो येऊन लहान माशांना खाणार आहे? नाही, ऍक्च्युली आपली पॉप्युलेशन जर बघितली ना तर ते खरंच पॉसिबल नाहीये. ओके. कारण डीमार्ट आज सातारामध्ये किती दुकान ओपन करेल? एक दुकान ओपन केलेलं आहे, अजून दुसरं करेल, तिसरं करेल. इज इट सफिशियंट? नाही. हे पॉप्युलेशन सेम टाइमला सातारची पॉप्युलेशन पण ग्रो होणार आहे. बरोबर आहे. लोकांची इकॉनॉमी वाढणार आहे. म्हणजे आणि कदाचित बरेचसे लोक आहेत की जे डीमार्टच्या वरच्या क्लासमध्ये गेलेत की ज्यांना डीमार्टचा एक्सपिरियन्सच नकोय, आता ती गर्दीच नकोय. बरोबर. मग त्या क्लाससाठी तुम्ही काहीतरी करू शकता ना. म्हणजे कारण हे प्रॉब्लेम येतच राहणार आहेत. असा कुठलाही बिझनेस नाही, म्हणजे मला असं वाटतं की कुठलाही बिझनेस नाही की जो ग्रो करू शकत नाही. जर ग्रो करू शकत नसाल तर कुठेतरी प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम आपण शोधत नाहीये आणि आपण विनाकारण सराउंडिंगला ब्लेम करत राहतो. कुठल्याही बिझनेसमध्ये आपण जे डिमांड करतो आपण पण करू शकतो. ती इकॉनॉमिक स्केल आणायची ना. इकॉनॉमिक स्केल कशी आणली डीमार्टनी? स्वतःचा तेवढा व्हॉल्यूम क्रिएट केला आणि त्यानंतर कमांडिंग पोझिशनला गेला. मग हे जर आपण सगळे रिटेलर, छोटे छोटे रिटेलर एकत्र आलो आणि आपण तेवढा व्हॉल्यूम क्रिएट केला किंवा आपण एखादी सोसायटी बनवली किंवा आपण एखादा ग्रुप बनवला आणि आपण इकॉनॉमी तशी बनवून सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्युट केलं तर नाही येणार इम्पॅक्ट आहे ना. आपण कमांडिंग पोझिशनला कसे जाऊ याचा विचार करायलाच पाहिजे. बरोबर. सो सर, आय गेस या पॉडकास्टमध्ये इथेच थांबायची वेळ आलेली आहे. तुम्ही आलात आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे पॉइंट ऑफ व्ह्यूज तुम्ही आम्हाला शेअर केले. सो तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.